आयुष्यात पहिल्यांदाच असा मासा बघितला. जर तुम्हाला या माशाचं नाव माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर कसा आहे पब्लिक, 100 दिवसात 10K फॉलोअर कंप्लीट करायचा आहे. डे 13 कोकण मधला होता आजचा आमचा तिसरा दिवस. म्हणून आम्ही रत्नदुर्ग शिवसृष्टी बघायला जायचं प्लॅन केलेलो. आल्या पहिला इथं गाडी पार्क केलो आणि इथं दिसली बघा आम्हाला खतरनाक अशी कमान. मग एक एक करून तर इथनं सगळीजण आत गेली. आत गेल्या पहिला तिकीट काढायचं. मग भावानं आपल्याला लगेच 7 तिकीट काढला. तिकीट काढून झाल्यावर तर आता चालू केलो आत फिरायचं. आता इथं आल्यावर तर दिसला आम्हाला कुलाबा नावाचा किल्ला. हा किल्ला जलदुर्ग होता म्हणताना हे निळ्या कलरचं दिसेल तुम्हाला. सगळे समुद्र आहे. किल्ला बघून झाल्यावर तर आम्ही डायरेक्ट आलो या ठिकाणी, कारण इथे तुम्हाला दिसणार की पूर्वीच्या काळातील घरे कशी होती. आता सगळे फिरून झाल्यावर तर आम्ही आलो डायरेक्ट चहा प्यायला. आता इथं मस्तपैकी चहा पिलो आणि गाडीतून बसलो आणि चालू केलो आमचा प्रवास कंटिन्यू. आता हे तुम्हाला नाव आणि सगळी जहाजच दिसणार, कारण हे होतं मच्छीमाराचं ठिकाण. भावाने तर इथे जाऊन डायरेक्ट बॉक्स भरून मासेच आणला. मग तिथनं आलो बघा जीवशास्त्र संशोधन केंद्र मध्ये, कारण इथं आम्हाला मासे बघायची होती. हे बघायचं पण फुकट नव्हतं. मग भावाने जाऊन लगेच तिकीट काढला. या ठिकाणी आल्यावर तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळणार. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. जाता जाता आपल्या भावाला फॉलो करा.